बातमी दिल्लीतून नर्मदा प्रकल्पासंदर्भात अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा बैठकीत उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात इतर काही राजकीय भेटीगाठी होणार का याकडे लक्ष असेल। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय नेमकं घडलं बैठकीत? श्रुती, खरं तर नर्मदा खोऱ्याच्या अनुषंगानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये साधारणतः अर्धा तास जी आहे ती बैठक पार पडलेली आहे कर्तव्य भवनामध्ये दिल्लीच्या अमित शहाच्या ऑफिसमध्ये। आणि त्या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। इतरही राज्याचे म्हणजे राजस्थान असेल, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यांचे मुख्यमंत्री देखील या बैठकीला उपस्थित होते। प्रमुख मुद्दा श्रुती हाच होता की नर्मदा खोऱ्यातील जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचं पुनर्वसन असेल किंवा त्यांना जी नुकसान भरपाई दिल्याची होती त्या सगळ्या संदर्भात काही प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्या प्रश्नातून तोडगा काढण्यासाठी या 4ही राज्यांची एकत्रित बैठक केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलवलेली होती। ज्या पद्धतीनं वारंवार या सगळ्या अनुषंगानं आंदोलनं केली जात आहेत त्याची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाहीये आणि मागण्या होऊनही त्याचा पाठपुरावा होत नाही अशा तक्रारी होत्या आणि या सगळ्या अनुषंगानं आता बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। श्रुती, सांगितलं जात आहे अर्धा तासाची जी बैठक झालेली आहे ती बैठक प्रामुख्याने याच मुद्द्याच्या अनुषंगानं होती। हे जरी स्पष्ट झालेलं असलं तर या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होते का हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण जर ती बैठक झाली तर राज्यातील जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। त्यामुळे बैठक होते का झाली तर कुठल्या मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा होते हे बघणं महत्वाचं असणार आहे। कारण महाराष्ट्रात अजून अनेक महत्वाचे प्रश्न आहेत। खास करून 2 दिवसांपूर्वीपासून जो पाऊस होतोय तो पाऊस असेल, काही राजकीय मुद्दे याही अनुषंगाने काही चर्चा होते का हे बघणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच प्रमोद, अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद।